आता शिखर नाही तर नाही, पण निदान सुरक्षित परत येणे हे देखील एक मोठं चॅलेंज असतं. ते गिर्यारोहण खेळाचं हे वैशिष्ट्यच हे आहे. तो स्पर्धाविरहितही खेळ आहे आणि प्रेक्षकविरहितही खेळ आहे. तिथं कोणी बघायला नसतं आणि फक्त जिंकायचंच म्हणून असं जाण्यात काही अर्थ नसतं. कान आणि डोळे उघडे ठेवलं तर कथाबीज हे कुठेही मिळतं. त्यासाठी निरीक्षणाची चांगली सवय असावी लागते. त्यातला एक माणूस म्हणत होता की आता मला नाही वाटत की आपल्या तालुक्यात कुठं भाऊबीज साजरी होईल म्हणून. आजही ग्रामीण भागात प्रथा आहे की पंढरपूरला कोणी जाऊन आला की त्याला खाली वाकून नमस्कार करतात. तो विठ्ठलाला नमस्कार असतो, त्या व्यक्तीला नसतो. दिंडीला हा काही दुपारचं जेवण रात्रीचं जेवण देणं हा सुद्धा आता एक इव्हेंट झालेला आहे. म्हणजे भले भले कृषी अर्थशास्त्रज्ञ त्यात सांगून गेलेले आहेत की तुम्ही बाकीची काही मदत करण्यापेक्षा फक्त शेतीमालाला भाव चांगला द्या, बाकी शेतकरी स्वतः भागून येईल. तुम्ही सोशल मीडियाचा वापर न करता इन्फ्लुएन्सर म्हणून काम केलेलं आहे. की पाट्या टाकायचं म्हणून काही लिहायचं नाही. भले एखादं पुस्तक नाही झालं तरी चालेल, पण लिहायचं ते मनाला समाधान वाटायला नसतं. ते त्यांनी क्लब फॉर्म केलेला आहे, स्थापन केलेला आहे. ती पिढी नंतरच्या पिढीच्या हातात कारभार देत नाही. नमस्कार. ग्रंथप्रेमी या पॉडकास्टच्या आजच्या भागात मी नचिकेत शिरे तुमचं खूप स्वागत करतो. ग्रंथप्रेमी या पॉडकास्टवरती दर भागात आपण एका वेगळ्या लेखकाशी गप्पा करतो. आज इथे जे पाहुणे आलेले आहेत ते आज जरी लेखक म्हणून इथे आले असले तरी ते मूळचे लेखक नसून एक गिर्यारोहक आहेत. गिरीप्रेमी या संस्थेचे ते संस्थापक आहेत. सह्याद्री आणि हिमालय या दोन्ही ठिकाणी त्यांनी भरपूर भटकंती केलेली आहे. लेखनाकडे तसे ते उशिरा वळले. आत्तापर्यंत त्यांनी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेली आहे आणि एका पुस्तकाचं संपादन पण केलेलं आहे. आणि 3 पुस्तक लिहिली आणि त्याला 3 पुरस्कारही मिळालेले आहेत. 2 राज्य शासनाचे आणि 1 साहित्य परिषदेचा. दिलीप काका नाईक निंबाळकर आज आपल्याशी गप्पा करायला इथे आलेले आहेत. काका नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे. मी जसं म्हटलं काका की तुम्ही मूळचा जो तुमचा स्वभाव आहे तो भटकंतीचा आहे. तुमचे सगळे दोस्त लोक वगैरे पण आहे, आनंद काका पायांदे वगैरे, तुम्ही सगळे भटके लोक आहात. तर ही भटकंतींचा तुमचा अनुभव आणि त्याच्यानंतर मग लेखनाकडे तुम्ही वळले, हा सगळा प्रवास कसा होता? लेखनाचा प्रवास तसा उशिरा सुरू झाला, पण वाचनाची सवय मात्र लहानपणापासून होती. माझ्या वडिलांना वाचनाची सवय होती आणि त्याच्यामुळं वाचनाकडं पहिल्यापासूनच कल होता. लिहायला खूप उशिरा लागलो, पण त्याच्या आधी आनंद पाळंदेंच्याबरोबर मी ट्रेकला सुरुवात केली. म्हणजे ट्रेकिंगचे माझे खरे गुरु आनंद पाळंदेच. त्यांनी मला फिरायला शिकवलं. त्यांच्याबरोबर फिरत राहिलो बरीच वर्ष आणि मग त्यातल्या अनुभवाचं मी टिपणं ठेवत होतो. ती आनंदामुळेच मला चांगली सवय लागली होती की ते टिपणं ठेवत होतो. आणि कोरोना काळात मी त्याच्यावर भरपूर लेखन केलं. मध्ये पुस्तकाचं म्हणाल तर एव्हरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण हे पुस्तक मला लिहायला लावलं ते गुलाब सापकाळांनी. ते ट्रेकिंगमधले माझे मित्र, ते माझ्या अक्षरशः त्याने डोक्यावर बसून लिहून घेतलं. कोणी लिहायला तयार नव्हतं ते. तर उषाप्रभा बाग हे आणि गुलाब सापकाळ या दोघांनी सांगितलं नाही तूच तुला यातलं थोडंसं अनुभवही आहे आणि अनुभवी माणसाकडं हे लेखन देणं जास्त चांगलं, म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर बसून ते लिहून घेतलं पुस्तक. ते माझं पहिलं पुस्तक. बरं. त्याला राज्यशास्त्राचा पुरस्कार पुरस्कार मिळाला. बरं. पण ही तुमची जी भटकंती होती, तुम्ही हिमालयात आणि सह्याद्रीमध्ये सगळे एवढं तुम्ही भटकंती केली, तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुमच्याकडे नक्कीच होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे लिखाण जे आहे ते चांगल्याने करता आलं असं वाटतंय? हो, नक्कीच. कारण भटकताना जसं मला आपण पुस्तक वाचतो तशी माणसं पण वाचायची सवय होती. वेगवेगळ्या परिस्थितीतली, अगदी सापुत्र्यापासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत इतके विविध प्रांत हे बघितले आपण, प्रदेश बघितलेला आहे. त्या प्रत्येक प्रदेशातल्या माणसाचं राहणं, खाणं, वागणं, बोलणं हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं असतं ते. आणि ते मला जास्त आवडतं. जास्त म्हणजे मी तसा इतिहासात रमणारा माणूस नाही, पण माणसात रमणारा माणूस आहे.
मग ते माणसं वाचायला मला जास्त आवडतात. आणि त्यातून मग ते थोडं थोडं असं मनात पालरत गेलं ते कुठेतरी, आणि ते कधी ना कधीतरी बाहेर येणं स्वाभाविक होतं. ते आलं ते साधारण 75 ते 80च्या दरम्यान माझ्या लेखनाची, कथा लेखनाची सुरुवात झाली होती. त्यावेळेला मी फक्त एक हौशी लेखक म्हणून असंच होत होते. त्यावेळेस माणूस म्हणजे माणूस हे त्यावेळेचं साप्ताहिक होतं. त्या साप्ताहिकात माझ्या काही कथा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्या आवडल्या होत्या लोकांना. पण त्या कंटिन्यू कराव्यात असं मला वाटण्याआधीच मला भ्रमंतीचा छंद लागला. आणि मग ते भ्रमंतीच्या छंदामुळे बाकी सगळं मागं पडत गेलं ते. मग मी लेखनापेक्षा फिरण्यात आणि माणसात जास्त रमत गेलो. लेखनाकडं उशिरा वळण्याचं कारण थोडासा आळसही आहेच. लिहिण्याचं आळस वाटायचं, आणि पण वाचनाचा मात्र कधी आळस वाटला नाही. पण असं वाटलं की चला आपल्याला लिहिता येतं आहे, तर आपण बघूया एकदा प्रयत्न करून. मग साप्ताहिक सकाळच्या कथा स्पर्धातून मी काही कथा लिहिल्या, आणि लिहायला लागल्यानंतर मला दुसऱ्याच वर्षी पहिलं पारितोषिक मिळालं त्यांचं. ती कथा होती माऊलीचा मळा म्हणून. अच्छा. ती अंतळे या कथासंग्रहात आहे. आणि त्याच्यानंतर मग मात्र विश्वास आला की आपण लिहू शकतो बऱ्यापैकी. बरं. मग मी लिहित राहिलो. ते प्रत्येक वेळेला प्रसिद्ध झालंच असं नाही, पण ज्या ज्या वेळेला प्रसिद्ध झालं त्याच्यानंतरच्या सलग 4 वर्षाच्या साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत मला बक्षीस मिळत होतं. मग त्यातनं आत्मविश्वास खूप वाढला, लिहावंसं वाटायला लागलं. आणि मीनवाईल थोडंसं भटकंती कमी कमी होत चालली होती. मग भटकंती नाही तर निदान लेखन तरी हे एक विरंगुळा म्हणून किंवा माणसं वाचण्याचं साधन म्हणून, ती कागदावर उतरवण्याचं साधन म्हणून मी लिहायला लागलो. म्हणजे पण काका तुम्ही हे जे आत्ता म्हणालात की म्हणजे विरंगुळा म्हणून किंवा काहीतरी सुचतं म्हणून लिहित गेलात, म्हणजे छोटे छोटे लेख असो किंवा अशा गोष्टी लिहित गेला. आज आपण बघतो की सोशल मीडियावरती फेसबुकवर बरेच लोक लिहितात. काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल की ते लिहित राहावं का म्हणजे प्रत्येक वेळेस पुस्तकच झालं पाहिजे एखाद्या गोष्टीचं असं अजिबात नाही, पुस्तकच झालं पाहिजे असं नाही. ते फेसबुक एक मला चांगलं साधन अशासाठी वाटतं की माणसानं, सर्वसामान्य माणसांना व्यक्त होण्याचं साधन आहे ते. एरवी प्रत्येक माणसाला कुठं त्याचं लेखन प्रसिद्ध होईलच असं नाही. मग तो भले त्या क्रायटेरिया वेगवेगळे असतील त्याचे, पण त्याला व्यक्त होण्याचं साधन मिळालं हे महत्त्वाचं वाटतं मला. आणि त्यातून काही चांगली लोक तयारही होतात लिहिणारी. हो नक्कीच. म्हणजे त्याला उगाचच नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. ओके. त्याच्यानंतर तुम्ही हे बेस कॅम्पवरून हे पुस्तक संपादन पण केलं. अर्थातच बेस कॅम्प म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प. कुठल्याही शिखराचा बेस कॅम्प असतो, म्हणजे त्या कॅम्पवरून मग त्याची चढाई सुरू होते. त्या टप्प्यावर काही काळ थांबावं लागतं, म्हणजे अक्लमडायझेशन, म्हणजे हवामानाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी आणि पुढच्या तयारीसाठी अवधी मिळावा म्हणून थांबावं लागतं. ते पूर्वतयारी त्यात सगळं आलं. मग रेशनिंग आलं, कपडे लत्ते आले, आणि थोडंसं अक्लमडायझेशन करून घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्या बेस कॅम्पवर थांबावं लागतं प्रत्येकाला. हवामानाची वाट बघावी लागते काही वेळेला, चांगल्या हवामानाची. मग अशा वेळेला ते प्रत्येक बेस कॅम्पवरचे अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यातून एक कल्पना सुचली की बेस कॅम्पवर त्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, त्या गिर्यारोहकांच्या काय तयारी चालू होत्या, काय घडलं, परत आल्यानंतर काय घडलं, या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी एक सारांश म्हणून ते पुस्तक यावं असं आनंदाला खूप वाटत होतं. आणि त्या कल्पनेतून मग हे पुस्तक साकारलेलं आहे. अच्छा. बेस कॅम्प तुम्ही असं म्हटलं की ते महत्त्वाचं असतं. कधी कधी असंही होतं सबमिट न करता बनणं पण वापस यावं लागतं बरेच वेळा. ते अनुभव एखादा हो आहे ना. श्री कैलास म्हणून शिखर मोहीम होती आमची गडवाल एरियातली. बेस कॅम्पपर्यंत व्यवस्थित गेलो होतो. किरवास एरिया होता तोही छानपैकी पार पाडून गेलो होतो. पण त्या बेस कॅम्पला पोचलो आणि स्नो विंड सुरू झालं. पुढचे
3 दिवस हवामान इतकं वाईट होतं की आम्ही तंबू लावला होता सपाटीवर आणि 3 दिवसानंतर आम्ही तंबूतनं बाहेर पडताना आम्हाला 3 फूट वर चढून यावं लागलं. म्हणजे तो इतका वाईट अनुभव होता तो की प्रचंड वारं होतं. ते वाऱ्यानं एका तंबूची चेन फेल गेली, त्यामुळं ते बर्फ सगळं आत यायला लागलं. मग 2 मेन टेंटमध्ये आम्ही 5 जणं होतो. पण ते त्या अनुभवाला सामोरं जावं लागतं, तिथं काही पर्याय नसतो. तिथं खरं कसोटी असते ती मानसिक नाही ती. मग आता शिखर नाही तर नाही, पण निदान सुरक्षित परत येणे हे देखील एक मोठं चॅलेंज असतं ते. आणि प्रत्येक गिर्यारोहकाला माहीत असतं शिखर सर करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच सुरक्षित खाली येणं, बाकी सहकार्यासोबत खाली आणणं हे देखील एक मोठं चॅलेंजच असतं ते. आणि ते चॅलेंज आम्हाला त्या ह्याच्यामध्ये खूप जवळून पाहायला मिळालं ते. आजकालच्या स्पर्धात्मक जगामध्ये सर प्रत्येक म्हणजे क्षेत्रामध्ये प्रत्येकाला शिखरच गाठायचं असतं. पण ज्यावेळेस शिखर न गाठता आधीच मध्येच परतावं लागतं, त्याच्यासाठी मला असं वाटतं हे फार गिर्यारोहण खेळाचं हे वैशिष्ट्यच हे आहे. तो स्पर्धाविरहितही खेळ आहे आणि प्रेक्षकविरहितही खेळ आहे. तिथं कोणी बघायला नसतं आणि फक्त जिंकायचंच म्हणून असं जाण्यात काही अर्थ नसतो. कारण मोर दॅन 50% आपल्या हातात काही नसतं. ते असतं वेदर कंडिशन कशा असतात त्याच्यावर ते आपण शिखर सर करतो की नाही करतो हे अवलंबून असतं. त्यामुळे मग ते आव्हान असं स्वीकारता येत नाही की मी हे करेनच असं नाही करता येत. सुरक्षित वेळ बघून हवामान बघून खाली परत येणं हाच एकमेव पर्याय असतो त्याच्यापुढं. अशा लाईफ लेसन्स मिळवण्यासाठी तुम्ही प्रेमीचे संस्थापक म्हणून तुम्ही लोकांना सजेस्ट कराल का की छोटे छोटे ट्रेकिंग तरी सारखे करत राहिले पाहिजे, म्हणजे अशा प्रकारचे लाईफ लेसन्स आजकालच्या पिढीला मिळतील? हेच आहे की मुळात हे मनात भिनलं पाहिजे तुमचे की हा स्पर्धात्मक खेळ नाही आहे. त्यामुळं तुमचे जीव पणाला लावून तुम्ही शिखर सर केलं पाहिजे असं काही नाही आहे. शिखर तिथंच असणार आहे. तुम्ही दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदाही जाऊ शकाल परत तिकडं. पण तुम्ही स्वतः सुरक्षित खाली येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते बचेंगे तो और भी लढेंगे. का तुमचे पहिले 2 पुस्तकं जे होते ते सगळे गिर्यारोहण किंवा याच्यामध्ये एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि बेस कॅम्पवरनं असे दोन्ही त्याच्यामध्ये गिर्यारोहणाचा भाग आलाच. पण नंतर हे अंतराई हे जे पुस्तक आहे हे नुकतंच याला राज्य शासनाचा आणि साहित्य परिषदेचा दोन्ही अवॉर्ड याला मिळालेलेच. तर हा कथासंग्रह आहे. तर म्हणजे गिर्यारोहणाचं लिखाणावरनं कथा हा प्रवास कसा होता? या ह्याच्यात आम्ही कथा लिहायला लागलो आणि गिर्यारोहणाला सुरुवात झाली. तो एकच काळ होता. पण पुढे पुढे काय झालं की गिर्यारोहणात इतका मग्न होत गेलो की लिखाण थोडंसं बाजूला पडलं. पण बीज होतंच ते कुठेतरी. आणि मग या भ्रमणातून अनेक पात्र मनात उतरत होती, प्रसंग मनात उतरत होते, त्यांचे वेगवेगळ्या परिस्थिती येत होत्या. ते कुठंतरी लक्षात होतं सतत. आणि मग थोडंसं गिरिभ्रमण कमी झालं की मग म्हटलं चला ते डोक्यात होतं ते. मग ते कुठे कुठं उतरवत गेलो ते. परिस्थिती माझ्या आजूबाजूलाही होती तशी. काही वेळेला फक्त गिरिभ्रमण तिथून हे मिळतं असं नाही. आजूबाजूच्या परिस्थितीतूनही आपल्याला कथाबीजे खूप मिळतात. आपण थोडंसं कान आणि डोळे उघडे ठेवलं तर कथाबीज हे कुठेही मिळतं. त्यासाठी निरीक्षणाची एक चांगली सवय असावी लागते आणि ती निरीक्षणाची सवय होती मला. आणि त्यातून ही कथाबीजे मिळत गेली. त्यातून कथा तयार झाल्या. आणि एक मात्र होतं की मला पहिल्यांदापासून मनोरंजनात्मक असं लिहायला काही फारसं आवडत नाही. वास्तव परिस्थितीशी निगडीत असलेलं लिहायला आवडतं आणि तसंच मी लिहित गेलो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला आणि मग लिहिण्याचा उत्साहही वाढत गेला. बरोबर. तुम्ही आत्ता जसं म्हटलं की वास्तव
दाखवणारं लेखन तुम्हाला करायला आवडतं. मी वाचक म्हणून मुळात मला अशा प्रकारचं वाचन करायला आवडत नाही आणि मी खरं सांगतो की हे अंतराळी जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा मी एक्सायटेड नव्हतो. पण मी एक कथा वाचायला घेतली आणि मी एका सिटिंगमध्ये पूर्णच्या पूर्ण पुस्तक वाचून काढलं. किती ताकद त्याच्यामध्ये आहे की त्या कथा वाचायला म्हणजे भाग पडतात तुम्हाला. तुम्ही मध्ये थांबवू शकत नाही ती एखादी कथा वाचल्यानंतर. ती इतकं सुंदर तुम्ही ते प्रकारे लिहिलेलं आहे की असं म्हणजे ते तुमच्या आवडीचा विषय असो की नसो तो तुम्हाला वाचायला भाग पडतो. असं इतकं सुंदर ते लिखाण आहे. याच्यामध्ये अंतराई ह्याच ज्या नावाने कथासंग्रह आहे ही जी कथा आहे का ती मला असं वाटतं सर्वकालिक आहे म्हणजे आणि स्पेशली आत्ताच्या कंडिशनमध्ये की जिथे एक्सप्रेस हायवेज बनतात आहे म्हणजे लँड ॲक्विजिशन आणि मार्केट रेटपेक्षा 5 पट कम्पेन्सेशन हा जो प्रकार सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे होणारे बदल लोकांमुळे तर त्या कथेबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? माझ्या सवयीप्रमाणे मी अनेक ठिकाणी कथाबीजे माझ्या मनात पडत असतात ती तशी. एका एस टी प्रवासात माझ्या पुढच्या सीटवरचा एक माणूस, ती दोघंजण होते, त्यातला एक माणूस म्हणत होता की आता मला नाही वाटत की आपल्या तालुक्यात कुठं भाऊबीज साजरी होईल म्हणून. मला ते चटका देणारं वाक्य वाटत होतं. हे असं का, काय कारण असेल याच्या मागचं? भाऊबीज तर आपल्या हिंदू धर्मात खूपच म्हणजे महत्त्वाचा सण आणि तो का साजरा होणार नाही. पण ती माणसं अनोळखी होती त्यामुळे मी काही त्यांना विचारू शकलो नाही. पण मी त्यावेळेला मी राजगुरुनगर इथे राहत होतो आणि त्याच्या आसपास चाकण MIDC किंवा विमानतळासाठी बऱ्याचशा जागा ॲक्वायर करण्याचं काम चालू होतं आणि त्यासाठी शासन भरपूर पैसे देत होतं आणि त्यातून अनेक सामाजिक प्रश्न तयार होत होते की बहिणींचाही तेवढा हक्क असतोच, पण त्या बहिणींच्याकडून हक्कसोड पत्र घेणं किंवा त्यांना हक्कसोड पत्र देण्यास भाग पाडणं, यातून जे अनेक सामाजिक प्रश्न तयार होत होते ते तिथं सहज लक्षात येत होते. ते तशा काही बातम्या वाचायलाही मिळत होत्या त्या आणि मग त्यातून हे कथा सुचली की माणसांना पैसा मिळतो आहे पण सामाजिक स्वास्थ्य मात्र हरपते, सगळं पूर्ण जातं आहे ते. आणि आलेला पैसा कसा वापरायचा हे पण त्याचं नियोजन नाही, त्याची दिशा नाही आहे आणि मग असा हा पैसा संपून जातो आणि पुन्हा नवीन प्रश्न तयार होतात त्यातून. मग त्यातून मला ती कथा लिहावीशी वाटली. अजून एक त्याच्यातली कथा जी आहे तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख पण केला, माऊलीचा मळा, ती पण म्हणजे फारच वास्तव म्हणजे अगदी आपण शहरातनं जेव्हा बघतो आणि पुण्यातनं आम्ही वारी जाताना बघतो दरवेळेस, वारीचं दर्शन घ्यायला पण जातो, पण वारीची बदललेली ही परिस्थिती आहे, स्वरूप आहे ते या कथेमधनं इतकं म्हणजे अशा वेगळ्या प्रकारे बाहेर आलं आहे की ते फारच म्हणजे चटका देणारं. ती कथा अशी लिहावीशी वाटली मला. ती साप्ताहिक सकाळ कथा स्पर्धेतली माझी पहिली कथा, पारितोषिक मिळवणारी. त्याच्यानंतर बाकीच्या कथांना मिळालं. पण ती कथा लिहिली ती माझ्या घरच्या अनुभवामुळं. माझं गाव फलटण तालुक्यातलं वाठरा निंबाळकर म्हणून, आणि आम्हाला एक जमीन परंपरागत पूर्वजांच्याकडून असं मिळालेली आहे की ती वारकऱ्यांना भाकरी घालण्यासाठी म्हणून. मग त्या काळात काय व्हायचं, पालखी ज्या वेळेला जायची, आमच्याकडून ज्ञानेश्वरांची पालखी जाते फलटण मार्गे, तर त्या पालखीचा एक तळ फलटणच्या जवळ मुक्कामाला असतो. तर त्यांना दुपारी एक वेळचं जेवण द्यायचं असतं आम्ही. मग ते जेवण काय असायचं त्या काळात, साधी मटकीची उसळ, भाकरी आणि लापशी, एवढे 3च पदार्थ असायचे. आणि मी अगदी लहानपणापासून त्या वारकऱ्यांसाठी घेऊन जात आलो. त्या बैलगाडी जुंपायची घरची, त्यात ती मोठी मोठी भांडी घालायची आणि सगळ्या घरांनी जायचं आणि एक ठरलेली दिंडी असते, त्या दिंडीला ते जेवण द्यायचं असतं ते सगळं. हे आमचे पिढ्यानपिढ्याचे संबंध त्या दिंडीशी राहिलेले होते. आणि एका दिंडीच्या वेळेला असं एका वर्षी अनुभव आला की त्या दिंडीचे जे प्रमुख होते, वयामानानुसार ते काही येऊ शकले नव्हते, पण त्यांचा मुलगा आला होता
त्या मुलाला थोडंसं आधुनिक वारं लागलेलं होतं. मग आम्ही त्याची वाट बघत होतो. आत्ता येईल एक ठराविक जागा ठरलेली असते. त्या जागेवर बसून आम्ही त्यांची वाट बघायचो. तर आले नाही. ती दिंडी कशी आली नाही, दिंडी कशी आली नाही म्हणून आम्ही शोधायला त्याला बाहेर पडलो. तर तो दिंडी प्रमुखांचा मुलगा एके ठिकाणी जेवण करून येताना दिसला. तो हे धक्कादायक होतं हे असं काही. म्हणजे आमच्यासाठी ती फक्त भाकरी घालणं नव्हतं, ते जेवायला घालणं हे भाग होतं. तो श्रद्धेचा भाग होता. आम्ही विठ्ठलाला जाऊ शकत नाही, पंढरपूरला जाऊ शकत नाही. तर मग त्या वारकऱ्यांचं आजही ग्रामीण भागात प्रथा आहे की पंढरपूरला कोणी जाऊन आला की त्याला खाली वाकून नमस्कार करतात. तो विठ्ठलाला नमस्कार असतो, त्या व्यक्तीला नसतो. तसं आम्हाला वाटायचं की आमची भाकरी त्या माऊलीच्या मुखी जाते म्हणून ती श्रद्धा आम्ही जपत होतो. त्या दिंडी प्रमुखांचा मुलगा आला आणि म्हटला, किती वर्षी म्हटलं उसळ भाकरी खायची आम्ही. ते इतकं चटका देणारं वाक्य होतं की अरे बापरे, हे काय बदलणार आहे. आणि मग आजूबाजूची परिस्थिती निरीक्षण करताना लक्षात येतो की दिंडीला हा काही दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण देणं हा सुद्धा आता एक इव्हेंट झालेला आहे की त्याचे बोर्ड लावले जातात. हो, अनाऊन्समेंट केल्या जातात. हो, त्याची जाहिरात केली जाते. आमच्या पिढ्यानपिढ्यांनी अशी भाकरी घातली आहे, आम्ही कधी जाहिरात केली नाही किंवा करायची वाटली नाही. आजही करायची वाटत नाही. आजही आमच्या भाकरी जातात. आता आम्ही एकच करतो, त्या दिंडी वाट बघत नाही. जो कोणी भुकेला असेल त्याला जेवायला घालतो. तो वारीत जो असेल त्याला जेवायला घालतो. तो तर त्या अनुभवावरून मला ती कथा लिहावीशी वाटली होती. काका, आत्ता नुकतेच काही दिवसापूर्वी आमच्या इथे पॉडकास्टवर एक देवा जिंजाड सर येऊन गेले. त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे सगळं उलटून टाकलं पाहिजे. तुमच्या या कथासंग्रहातल्या ज्या सगळ्या कथा आहेत, आत्ता आपण माऊलीचा मळा म्हटलं किंवा अंतराई म्हटलं किंवा नकोसा, होरपळ, या सगळ्या कथांमागे कुठलं आतमध्ये काहीतरी रोष आहे असं जाणवतं. काय तुम्हाला असं वाटतं? त्याचं कारण आहे की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझी मुळं पूर्णतः ग्रामीण भागात रुजलेली आहेत आणि तिथली व्यवस्था बघता अजूनही तिथं शहरी जीवनाच्या तुलनेत खूप नाहिरेवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यात अनेक गोष्टी आहेत. शिक्षणाचा सोयी सुविधा, वैद्यकीय सुखसुविधा या नाही आहेत. तशाच बाकीच्या ज्या दळणवळण म्हणा किंवा हे, आणि त्याचबरोबर शेतीशी अत्यंत जवळ निगडीत असलेला भाग म्हणजे शेतीमालाला न मिळणारा भाव. बरोबर. हे खूप विचित्र कोड आहे सगळं. म्हणजे भले भले कृषी अर्थशास्त्रज्ञ त्यात सांगून गेलेले आहेत की तुम्ही बाकीची काही मदत करण्यापेक्षा फक्त शेतीमालाला भाव चांगला द्या, बाकी शेतकरी स्वतः भागून येईल. आणि ते तसं होत नाही आहे. त्यामुळं तो कुठं ना कुठं तरी तो रोष माझ्या कथेतून येतच राहतो. तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली कथा कुठली याच्यातली? मला अंतराळी मनापासून आवडलेली अगदी. म्हणजे मी लिहिल्यानंतर मी स्वतःच सांगतो 15 दिवस सुन्न होतं असं की अरे काय म्हणजे वास्तव मांडतोय आपण खरं हे, पण हे फक्त त्यातनं वाचण्याला छान वाटेल, पण ती आहे ती परिस्थिती कशी बदलणार. आणि इतकं समाज जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे त्या भागातलं की आता पुन्हा ते सांगणं अवघड आहे. पैसा येईल, ह्याच्या आणखी 10 पटीही पैसा येईल, पण ते बहीणभाऊ कसे जवळ येणार. आणि हा जो मुद्दा आहे की म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमुळे किंवा याच्यामुळे पर्यावरणावर होणारं नुकसान याच्यावरती खूप बोललं जातं, पण सामाजिक हे जे काय नुकसान होतं आहे असं पर्यावरण विस्कटलं जातं आहे, त्याचं काय करायचं. दुसरं तुमचं जे पुस्तक आहे नाते निसर्गाशी, हे बुक्स ऑफ बुक ज्याला म्हणता येईल अशा प्रकारात मोडतं. म्हणजे तुम्ही सोशल मीडियाचा वापर न करता इन्फ्लुएन्सर म्हणून काम केलेलं आहे असं मी म्हणेल. की याच्यात तुम्ही 52 वेगवेगळ्या निसर्गाशी संबंधित पुस्तकांचं रिव्ह्यू दिलेलं आहे. म्हणजे तुमचं वाचन किती, म्हणजे 52 तर तुम्ही याच्यात
उल्लेख केलेलाच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही वाचलेच असतील. मग या विषयावर तुमचं वाचन नेमकं किती झालेलं आहे? असं मी शेतकरी कुटुंबातून आलो त्यामुळे सांगतो, की ज्यावेळेला आम्ही पायलीभर धान्य पेरतो, त्यावेळेस मुठभर उगवून येतं कुठेतरी. हो. तशा प्रकारचं ते इतकं जी अत्यंत भावलेली पुस्तकं आहेत, तीच ती पुस्तकं मला तिथं लिहावीशी वाटली. म्हणजे नक्की मग त्यातून ते एक तर गिरिबिरमांतीमुळं पर्यावरणाचाही चांगला अभ्यास झालेला होता. त्याच्यानंतर मी इकॉलॉजी सोसायटीमधून एक कोर्सही केला त्या संदर्भातला. आणि मग त्यातनं लक्षात आलं की पर्यावरणाचं किती नुकसान करतो आहे आपण, किती होतं. आणि त्यातून मग हे निदान कोणाला तरी जाणवू द्यावं म्हणून ही पुस्तकं त्या लेखकाने लिहिली असतील, पण ती सगळी काही त्यांच्यापर्यंत पोचली नसतील सगळ्यांच्याकडं. पण आपण थोडासा प्रयत्न करूया म्हटलं. आणि आकाशवाणीच्या केंद्र संचालिका त्यावेळेस उषाप्रभा बागे होत्या. त्यांनी मला सांगितलं की असं तू परिचय करून देणार एक पुस्तक लिही, आणि मग त्यात तुला आवडील तेवढीच पुस्तके घे फक्त. मग मी ती पुस्तकं घेतली. त्यात मला म्हणजे एकूण एक पुस्तक मला पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं वाटतं. आणि ही उल्लेख केला आहे त्या पुस्तकांचा, त्या पुस्तकांपैकी काही जरी लोकांनी वाचकांनी वाचले तरी माझं सार्थक झालं म्हणून मी. याच्यात तुम्ही आताच नुकतंच पद्मश्री मिळालेले म्हणजे मारुती चितमपल्ली, आणि मला त्यांच्याबद्दल विशेष आहे कारण मी पण विदर्भातला असल्यामुळे त्यांच्या अनेक पुस्तकांचं तुम्ही याच्यात रिव्ह्यूज दिलेला आहे. तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल काय सांगा? मारुती चितमपल्ली म्हणजे खरा वनरशीच तो म्हणायचा. म्हणजे वनांच्या इतकी जाण त्या माणसाव्यतिरिक्त कोणाच्या यातही मला दिसली नाही. मग वनांचा एकूण पर्यावरणाचा पशुपक्ष्यांचा अभ्यास केलेला इतका मोठा माणूस इतकं रसाळ लिहू शकतो. आणि ते असं ते काळाच्या पडद्याआड न जाणारं साहित्य त्यांचं असं वाटतं ते. मग त्यामुळे मला त्या पुस्तकावर लिहावंसं वाटलं. तुम्ही भेटले सर त्यांना कधी? हो, एकदा भेटलो ते. ते तुम्ही आता त्यांच्याबद्दल असं म्हटलं की एवढं रसायन लिहू शकतो, म्हणजे एवढं रानावनात फिरणारा माणूस. तुमच्याबद्दल पण तुम्ही एवढी भटकंती म्हणजे कॉर्पोरेट याच्यामध्ये आजकाल म्हणतात की जो फील्ड वर्क करतो त्याला डेस्क जॉब किंवा रायटिंगचं कामं जमत नाही, पण तुम्ही अशा दोन्ही गोष्टी करताय की फिरता पण आहे आणि लिहिता पण आहे. हे कसं जमतं? ते उपजत आवडी म्हटलं तर वाचनाची, म्हणजे ती वडिलांच्याकडून वारसाने आलेली. भटकंतीचा छंद लावला तो आनंदाने. आणि लेखनाच्या बाबतीत म्हणाल तर मला मारून मुटकून लेखक केलं ते गुलाब सपकाळ आणि उषाप्रभा बागे ह्या दोघांनी. त्यामुळं आणि एकदा लिहायचं ठरवलं की मग ते स्वतःला समाधान वाटेल इतपतच लिहायचं हे मात्र पहिल्यापासून ठरवलं होतं. की पाट्या टाकायचं म्हणून काही लिहायचं नाही. भले एखादं पुस्तक नाही झालं तरी चालेल, पण लिहायचं ते मनाला समाधान वाटेल असं ते. म्हणजे हे पुस्तक लिहिणं किंवा हे पुरस्कार हे मला बोनससारखे वाटतात खरं सांगायचं. बोनस काय आपल्या हक्काचा नसतो. आपल्या हक्काचा असतो तर पगार असतो. मग तेच पगार कुठला तर स्वतःचं समाधान झाल्याखेरीज ते कुठेही बाहेर आणायचं नाही, एवढं मात्र मी पथ्य सुरुवातीपासून पाळलेलं आहे. एखादी गोष्ट लिहिल्यावर तुम्हाला असं आतून समाधान वाटतं की खूप मनातनं साठलेलं आहे ते कागदावर उतरवल्यावर असं वाटतं? लिहावंसं वाटतं आणि लिहितो. मग त्यामुळं माझ्या लिखाणाचा स्पीड खूप कमी आहे. लेखनच एकूण कमी आहे माझं. वर्षातून फार फार तर 2-4 कथा लिहितो मी. पण जोपर्यंत स्वतःचं समाधान होत नाही त्यावेळेपर्यंत मी ती कथा पुन्हा पुन्हा लिहित राहतो. म्हणजे आनंद यादवांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या कथेची झोंब्या घेत राहतो मी. एक कथा काही वेळेला 5-5, 6-6 वेळासुद्धा लिहावी लागते. पण ते जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत लिहित राहायचं. या पुस्तकात अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली, म्हणजे ती प्रकय घाणेकर सरांचं एक पुस्तकाबद्दल तुम्ही लिहिलं, इतिहास घडवणारा या वनस्पती.
तर वनस्पती पण इतिहास घडवत किंवा वनस्पतींसाठी युद्ध पण झालेली आहेत. झालेले आहेत. आणि हे मला ते पुस्तक वाचलं त्यावेळेपासून हे डोक्यात होतं की इतिहास घडवायला काही फक्त योद्ध्यांचे पराक्रम काढणे असतात असं नाही, त्यात ही इतर बाकी घटक पण असतात. म्हणजे ते फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे ते, की एक निळीसारखं तंबाखूसारखी ही पिकं, ही गहू यांच्यासारखी पिकं देखील इतिहास घडवू शकतात. म्हणजे आश्चर्यकारक आहे ते. आणि त्याचा दांडोळा प्र.के. गणकरांनी फार सुरेख घेतलेला आहे. अजून एका पुस्तकाबद्दल विचारायचं होतं मला याच्यात, की पश्चिम घाट बचाव मोहीम या पुस्तकाबद्दल पण जगदीश गोडबोले यांचं म्हणजे कॉमन धागा असा आहे की तुम्ही गुलाब काका आणि अर्चना जगदीश मॅडम त्या पण आपल्या पॉडकास्टवर येऊन गेल्या, तर त्या आणि तो फार महत्त्वाची ती मोहीम होती. त्या मोहिमेबद्दल किंवा त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात काय सांगाल? सह्याद्रीची इतकी सखोल माहिती देणारं आणि फक्त भौगोलिक रचना नव्हे, त्यातली पर्यावरणातली सद्यस्थिती काय आहे याच्याविषयी माहिती देणारी मोहीम म्हणून ती फार गाजलेली होती. आणि त्याचा मूळ हेतूच तोच होता की सद्यस्थितीत पर्यावरणाची स्थिती काय आहे सह्याद्रीत, आणि ती पूर्णतः मोहीम याच्यामुळे यशस्वी झाली की आपण नेमके कुठं आहोत सह्याद्रीच्या बाबतीत याचं भान आणून देणारं ते पुस्तक आहे. अर्थात त्या मोहिमेला इतकी वर्ष होऊन गेली, त्याच्यानंतर आणखी परिस्थिती बिघडलेली आहे. म्हणजे पुन्हा मला असं वाटतं की पुन्हा एकदा पश्चिम घाट बचाव मोहीम करायची वेळ आलेली आहे. नक्कीच. दादा तुमचं म्हणजे तुम्ही जे सगळ्या गोष्टी करताय, म्हणजे 73 वय तुमचं आत्ता आहे आणि तुम्ही अजूनही ट्रेकिंग करताय असं आत्ता आपण बोललो, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना हेवा वाटला पाहिजे असंच तुमचं सगळं आहे. तर भटकंती, वाचन आणि लिखाण ह्या सगळ्या चांगल्या सवयी तुमच्यामध्ये आहेत. आजकालच्या नवीन पिढीला म्हणजे स्पेशली आमच्यासारख्या लोकांना या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी किंवा स्वतःमध्ये रुजवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल? आपल्याकडं म्हणत इच्छा असेल तिथं मार्ग दिसतो. मग ते तुम्हाला तीव्र इच्छा झाली पाहिजे मनापासून. अर्थात आत्ताच्या पिढीला एक आहे की सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाही मी, पण काही वर्ग तरी असा आहे की सोशल मीडियात फार गुंतलेला आहे. त्याच्यापासून थोडंसं तरी त्यांनी बाजूला गेलं पाहिजे. इवन म्हणजे आज आम्ही माझ्या पिढीतले लोक ज्यावेळेला फिरायला जातो सह्याद्रीत, त्यावेळेला आम्ही GPS वापरत नाही अजूनही. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. पण फायदा आम्हाला जास्त भावतो त्याचा की रस्ते विचारण्याच्या सवयीमुळं लोकांशी संवाद होतो. आणि लोकांचं फक्त वाट दाखवणे सांगणे एवढ्यापुरतं संवाद होत नाही. काय दादा कसं काय पीक पाणी ह्यावर्षी, पाऊस झाला आहे का बरा, भाव मिळतो का मालाला, हे असे अनेक प्रकारचे संवाद होत राहतात. म्हणजे ते आपण त्या माणसाशी कुठंतरी कनेक्ट होतो, हे मला जास्त वाटतं. ते नवीन पिढीनं केलं पाहिजे की तुम्ही GPS बघून तुम्ही मार्ग शोधाल, तुम्हाला मिळतील, तुम्ही अचूक जाल. आमच्या एवढे चुकणार नाही, आम्ही खूप चुकलो, माघार घ्यावे लागल्या काही वेळेला, तेच होणार नाही तुमच्या बाबतीत. पण जर तुम्हाला समाज बघायला मिळतो तो ह्याच्यामुळे मिळणार नाही आहे. आणि पर्यावरणाची जाण ही अशातनं येते की ट्रेकमध्ये बऱ्याच वेळेला कुठंतरी वाडी वस्तीवर मुक्काम होतो आणि त्यावेळेला ती माणसं माणुसकीनं आपल्याला पाणी देतात, पण आम्ही विचारत नाही तुम्ही पाणी कुठून आणलं आहे. ते 1.5-2 किलोमीटरवरून आणलेलं असतं, काही वेळेला कडे उतरून, काही वेळेला कडे सोडून पाणी आणलेलं असतं. हे जे होतं ना, तो तिथल्या स्थानिकांशी संवाद झाला पाहिजे. म्हणजे आपण अजूनही ट्रेकवर जाताना आजकाल म्हणजे लिंबू सरबत आणि या सगळ्या गोष्टींचे ठेले असतात, पण त्यांनी ते पाणी नक्की आणलं कुठून आहे त्यासाठी त्यांना किती मेहनत करायला लागली हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या सवयी आम्हाला आनंदामुळं किंवा त्याच्या आधीच्याही पिढीतली काही बापू काका पटवर्धन नावाचे खूप चांगले ट्रेकर होते. ते वयाच्या 80व्या वर्षापर्यंत छान ट्रेकिंग करायचे. तर त्यांनी ह्या सवयी आम्हाला लावलेल्या आहेत की तुम्ही स्थानिकांच्यावर डिपेंडंट राहू नका.
तुम्ही त्यांचा आसरा घ्या, मदत घ्या, सगळं घ्या. पण त्यांनी दिले म्हणून तुम्ही पाणी त्यांनी कुठून आणलं याची चौकशी करा. ते खूप लांबून आणत असतील तर तुम्ही त्यांना स्वतः जाऊन आणलं पाहिजे. बरोबर. असं हे जेव्हा समजतं की त्यांनी पाणी एवढ्या लांबून आणलं तेव्हा त्याचं महत्त्व आणि किंमत कळायला लागते. आणि मग ट्रेकमध्ये सुद्धा आपण बाटली इथं तिथं फेकून देत नाही. मग काका, गिरीप्रेमी ही संस्था म्हणजे ती एवढी मोठी संस्था आहे, एवढं मोठं कार्य करते, तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल की त्याची सुरुवात नेमकी कशी झाली, आज ते काय लेवलला कार्य करतं ते. आम्ही हिमालयातल्या एक्सपिडिशन ज्यावेळेला सुरू केल्या त्यावेळेला बऱ्याच वेळा काय व्हायचं की कुठल्या तरी एका स्थानिक क्लबची आम्हाला स्पॉन्सरशिप घ्यावी लागायची. आणि मगच आम्हाला ते इंडियन माउंटेनिंग फाउंडेशनकडून तिकडे जाण्याची परवानगी मिळायची. तर एका एक्सपिडिशनला आम्ही आमचा एक ग्रुप छान तयार झाला होता. म्हणजे उषप्रभा बागे, आनंद पाळंदे, नंदू पागे, मी स्वतः आणि शशिकांत हिरेमठ ह्या 5 जणांचा. तर आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग इतकं छान झालेलं होतं की कुठल्याही ट्रेकला, कुठल्याही एक्सपिडिशनला असं काही कोणी काय काम करावं हे सांगावं कधी लागलं नाही एकमेकांना. म्हणजे इतकं ते छान बॉन्डिंग तयार झालेलं होतं. आणि अशा एका एक्सपिडिशनला आम्हाला एका पुण्यातल्या संस्थेनं स्पॉन्सरशिप नाकारली. ते म्हटली मग तुम्हाला जायचं असेल तर आमचा एक मेंबर घेऊन जावा लागेल. तर ते काय आम्हाला योग्य वाटेना, कारण तसा तो नवखा मेंबर, आमच्यात किती मॅच होतो, किती त्याची काय तयारी आम्हाला माहिती नाही. मग उषप्रभा बागे आणि आनंद पाळंदे यांनी निर्णय घेतला की आपणच का नाही आपलं क्लब स्थापन करूया. मग 1982 साली आम्ही आमचा गिरीप्रेमी ही संस्था स्थापन केली. त्याचे आम्ही 5 जण फाउंडर मेंबर. आणि त्याचे फाउंडर मेंबर झालो. पण त्या काळात फंड्सची खूप चणचण असायची कायमच. आम्ही खूप मोठे पगारदार नव्हतो, सगळ्यांचेच हँड टू माउथ अशी परिस्थिती असायची. मग पैसे कसे गोळा करायचे. तर सुदैवाने त्यावेळेला एक नाशिकमध्ये जायंट्स क्लबने गिरीभ्रमणविषयक स्पर्धा आयोजित केलेली होती. त्र्यंबकेश्वर हा जो आहे तर त्याला प्रदक्षिणा घालण्याचा एक त्यांनी कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती. त्यावेळेला आम्ही सामील होऊया. म्हटलं ठीक आहे, आपण त्या स्पर्धेत भाग घ्यायचा. जे काय बक्षीस मिळेल ते क्लबचं, वैयक्तिक कोणाचं नसेल ते. आणि मग ते आम्ही त्या ह्याच्यात स्पर्धेत भाग घेतला. आम्हाला 500 रुपये बक्षीस मिळालं. त्यावेळेला 500 रुपये म्हणजे खूप मोठे होते त्या काळात, मोठे. आणि आमच्या संस्थेचा पहिला रोप आम्ही खरेदी केलं, कारण तोपर्यंत आमच्याकडे रोप नव्हता. आम्ही उदार रोषणवारीनं रोप आणून सगळे हे करायचं. पहिला रोप खरेदी केला. तो आमच्या संस्थेचा पहिले मालमत्ता म्हणावी लागेल. तिथून पुढे मग एक क्लब फॉर्म करतानाच एक ठरवलं होतं की बाकीचे क्लब्स जे आहेत ते लयाला का जातात त्याचाही आम्ही अभ्यास केला होता. तर त्याचं एक कारण होतं की ज्यांनी क्लब फॉर्म केलेला आहे, स्थापन केलेला आहे, ती पिढी नंतरच्या पिढीच्या हातात कारभार देत नाही. सहजासहजी देत नाही. काहीतरी अटी घालून वगैरे असं, किंवा हस्तक्षेप जास्त ठेवून. ते आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं की असं आपण दुसऱ्या कधी ना कधी ती वेळ येतेच वयानुसार. तर कुणाच्या हातात जर दिला संघ तर त्याला कुठल्याही अटीविना, कुठल्याही हस्तक्षेप न करता त्यांच्या हातात ती संस्था सोपवायची. फक्त तो होतकरू असला पाहिजे आणि गिर्यारोहण हेच त्याचं अंतिम ध्येय असलं पाहिजे, अशा व्यक्तीच्या हातात यायचो आम्ही. आणि सुदैवानं आम्हाला उमेश झिरपेंसारखा माणूस मिळाला. आणि उमेश झिरपे, आम्ही त्याला मामा म्हणतो, मामाने क्लब इतका सुंदर वाढवला आहे की आज आम्ही फाउंडर मेंबर म्हणून ओळखले जाण्याऐवजी खरे आम्हाला सांगायला आवडेल की उमेश झिरपे हेच संस्थापक सदस्य आहेत. इतक्या तळमळीनं त्यांनी काम केलेलं आहे ते. आणि त्या संस्थेमार्फत मग
त्या एक आहे की तरुण रक्ताला नवीन दिशा माहिती असतात, नवीन जोम असतो, वेगवेगळी साधनं माहिती असतात आणि सुदैवानं 92 सालानंतर आपल्याकडं खाऊच्या धोरण आलं आणि त्यानंतर बरेचसे पैशाचे स्रोत मोकळे झाले आणि क्लबला पैसे मिळत राहिले. त्याच्यानंतर मग हिमालयात शिखर मोहिमा जास्त न्यायला सुरुवात केली आणि त्यातून साधनं विकत घेतली गेली पहिल्यांदा. आणि तळमळीनं काम करणारे सगळेच कार्यक्रम म्हणजे भूषण हारसे काय, ओमी झिरपे, शिवदे, डॉक्टर मांदळे हे सगळी होतकरू मंडळी आहेत आणि जीव तोडून काम करतात सगळी. आणि त्यात कुणालाही पदाची हाव नाही आहे, फक्त आपला क्लब यशस्वी झालं पाहिजे ही एकमेव भावनेनं ही सगळी मंडळी काम करत असतात. आणि त्याचं आम्हाला खूप समाधान आहे की त्याला आपण अशा व्यक्तींच्या हातात संस्था सोपवली आहे की तिथं फक्त पुढे जाण्याची दिशा माहिती आहे. आणि त्या संस्थेमार्फत नुकतेच 8 शिखर आज त्या गिरीप्रेमी संस्थेचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आदरानं घेतलं जातं. 8 शिखरं जी आहेत ते एकूण 14 आहेत, त्यापैकी 8 भारत आणि नेपाळच्या हद्दीत आहे. त्यापैकी 8 गिरीप्रेमींनी पूर्ण केलेले आहेत. बाकीची आहेत ती चायना आणि पाकिस्तानच्या हद्दीत आहे. त्यांनी परवानगी दिली तर ते आम्हाला करता येतील, नाही असं नाही, पण ते तिथं बरेचसे बाकीचे प्रश्न उभे राहतात. त्यामुळं आमच्या हातात जेवढे होते 8 त्या अत्यंत कठीण असं कांचनजुंगाच देखील म्हणजे एव्हरेस्टपेक्षा सुद्धा कठीण मानलं जातं ते देखील आम्ही यशस्वी केलेले आहे. प्रेमी या संस्थेबद्दल आणि त्याच्या सगळ्या कार्याबद्दल एक वेगळा एपिसोडच होईल, एवढं मोठं कार्य त्याचं नक्कीच आहे. निसर्गाशी संबंधित काही वाचायचं असेल तर आधी नाते निसर्गाशी हे पुस्तक नक्की वाचून याच्यात जे काकांनी जे रिव्ह्यूज दिले आहेत ते वाचून तुम्हाला जे पटेल ते पुस्तक नक्की विकत घेऊन वाचावं असं हे पुस्तक आहे. अंतराई, मी मगाशी जसं म्हटलं की कथासंग्रह हे वाचायची सवय नसेल, वास्तववादी लिखाण वाचायची सवय नसेल तरी हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात करा. नक्की ते पूर्ण पुस्तक संपवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही ही खात्री आहे. त्यामुळे हे दोन्ही पुस्तकं नक्की विकत घेऊन वाचा. सगळ्या पुस्तकांची माहिती लिंक इथे दिलेली आहे, नक्की विकत घेऊन वाचा. ग्रंथप्रेमीच्या पॉडकास्टला सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला नवीन व्हिडिओज आल्याचं कळणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर पण करा. दिलीप काका, तुम्ही इथे आलात, एवढी सगळी छान माहिती दिली आणि एवढ्या महत्त्वाच्या विषयावर पण अगदी गंभीर वाटलं नाही, काही छान आपल्या गप्पा झाल्या, त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.